आपल्या सर्वांचे लाडके साई अंशुल स्पोर्ट्स सर्वेसर्वा ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय दत्ता शेठ चव्हाण आणि पुण्यातील नामांकित उद्योजक विकासजी गाडगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली एक भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस आहे। नवनाथजी गाडवे आणि विजयजी साळुंके यांचे एक दैदिप्यमान आयोजन आपण बघतोय। एक वेगळ्या धाटणीचे क्रिकेट आपल्याला रबर बॉलच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालंय। मगाच्या मॅच मध्ये सुद्धा एक अनपेक्षित खेळपट्टी पाहायला मिळते रबर बॉलसाठी। विशेषतः आपण जर पाहिलं तर सिमेंटची खेळपट्टी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, परंतु या मातीच्या खेळपट्टीवरच आज रबर बॉलचं हे आयोजन आणि सिक्सर सुप्रीमोचा एक वेगळ्या रंगाचा आज रबर बॉल आपण पाहतोय। पिवळ्या रंगाच्या माध्यमातून आज हा रबर बॉल या स्पर्धेदरम्यान वापरला जातोय। टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर आपल्यासोबत जुळले गेले आहेत। त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज गुणलेखक म्हणून मॅन फ्रॉम परेल अनिल सरफरे यांना बघतोय। tenniscricket.inचं एक चांगलं सौजन्य, खूप चांगलं सहकार्य राहिलंय। अपडेटर साहिल चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामॅन नील दुबे, सुमित तिवारी, शिवम सिंग यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्ण जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम केलं जात आहे। इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईटच्या माध्यमातून tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांचं खूप चांगलं सहकार्य। रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाला ज्या वेळेला सुरुवात होत होती आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्या वेळेला होतो तेव्हाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्या ठिकाणी मात्र रबर बॉलची एक वेगळी मजा काय असते हे दाखवणारा व्हिडिओ tenniscricket.inच्या माध्यमातून प्रक्षेपित केला गेला आणि मग तो व्हिडिओ अखंड महाराष्ट्रभर भारतभर व्हायरल झाला। खरं तर या रबर बॉल क्रिकेटला सुरुवात झाली याच मुंबई नगरीतून आणि तदनंतर मात्र हे रबर बॉल क्रिकेट ज्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेट अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही पसरत गेलं, त्याचप्रमाणे आज हे रबर बॉल क्रिकेटही पसरत जाऊ लागलेलं आहे। तर एक मोठी मॅच, एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला उमेशजी कुळे म्हणजेच वरळी SPSB उमेश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी एक स्थानिक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे। मंदार गुरव दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये। सुमित ढेकळेला आपण बघू शकता इन ॲक्शन, अनिकेत सानप, रवी लिंगाला उर्फ मॅडी, अभिषेक माने, अंधेरी एक्सप्रेस सुद्धा आहे या संघामध्ये। दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर वरळी SPP म्हणजेच उमेश 11 खार हा संघ सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। सलामीची जोडी त्या ठिकाणी सज्ज होताना बघायला मिळते। दोन्ही संघांना विनंती आहे, उमेशजी आपल्याला विनंती आहे, आपला एक राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या आणि त्याचबरोबर एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपला सुद्धा एक राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, नुकतंच काही व्हिडिओ आपण व्हायरल झालेले पाहिले व्हॉट्सअपच्या माध्यमातून। गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसांमध्ये होणार आहे आणि याच क्रिकेटच्या पंढरीमध्ये गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज मात्र आपल्या सर्वांचे लाडके अमोल म्हात्रे सर, दत्ता शेठ चव्हाण, त्याचबरोबर विकासजी गाडगे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारी ही स्पर्धा घेऊन आलेली आहेत नवनाथजी गाडवे आणि विजय साळुंखे। मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती, आपला एक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे। मॅच ऑफिशियल सज्ज झाले आहेत। एका बाजूला स्ट्रेट अंपरच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर नासिर शेख सर असतील आणि स्ट्रायकिंग अंपरच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत सुशांत मांजरेकर सर यांना। सिक्सर सुप्रीमो नवनाथ एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते। प्रतिनिधी पाठवून द्या। उमेश 11 वरळी SPP आपल्याला विनंती, आपला एक राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे। ऑन स्ट्राइक मला वाटतं भावेश अरुण शेलारला आपण बघत आहोत। डावकरी आताचा फलंदाज मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर स्ट्राइक वरती आहे। उमेशजी आपले एक राखीव खेळाडू कृपया पाठवून द्या। अनिकेत सानप मॅन फ्रॉम DN नगर अंधेरी, मगाशीच आपण चर्चा केली ज्या वेळेला मात्र विक्रांत चव्हाण बॉलिंग मार्कवरती होते। फिरकीचा जादूगार अनिकेत सानप मुंबईच्या राजाच्या आशीर्वादाने आज मात्र गोलंदाजी करण्यासाठी एस ए ब्रह्मा बॉईज संघाच्या माध्यमातून
मुंबईच्या राजाचं नाव यासाठी घेतलं कारण अनिकेत सानप मुंबईचा राजा म्हणजेच अख्ख्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा 22 फूटवाला त्याचा मात्र निस्सीम भक्त आहे आणि आज त्याच्या आशीर्वादाने मात्र गोलंदाजीला सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूने मात्र भटवाडी घाटकोपरचा एक टॅलेंटेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश अरुण शेलार ऑन अ स्ट्राईक. प्रथमेश आहे त्या ठिकाणी. प्रथमेश मात्रे आहेत स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती 2:25 मिनिटं झालेली आहेत. 25 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाईल. अमित कोरी मॅन फ्रॉम चुनाभट्टी आपण बघतोय नॉन स्ट्राईक वरती. अनिकेत सानप बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय. प्रथमेश मात्रे ऑन स्ट्राईक. डावकुरे हाताचा फलंदाज विरुद्ध डावकुरे हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू. पंच तयार नव्हते. सुरुवात होईल काही क्षणातच मॅचला. पहिला चेंडू घेऊन अनिकेत सज्ज होतोय प्रथमेशसाठी. हा ट्रॅकर बॉल आणि त्याला मात्र शॉर्ट आर्म पुल केलंय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आओ देखा ना ताव और गेंदबाज को दिखा दिया आटे दाल का भाव. पहिलाच बॉल आणि त्याचा घेतलाय पुरेपूर समाचार. बराचसा आखूड टप्प्याचा चेंडू ज्या ठिकाणी मात्र बराचसा वेळ मिळाला फलंदाजाला. बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी वरती बॅकफुटवर जाऊन शॉर्ट आर्म पुल. या वेळेला मात्र हा पॉली चेंडू होता. थोडासा डाऊन द लेग स्टिक जाताना पाहायला मिळतोय. लेग बाईचा इशारा पंच त्या ठिकाणी दर्शवतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 या वेळेला पंचांकडून लागू केला जातोय. लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव संघाच्या धावफलकावरती अंकित केली जाते. थोडासा या वेळेला पिचिंग पुढे केलेला चेंडू आपण पाहिला अनिकेत कडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी. या वेळेला थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. अलॉंग विथ द कार्पेट जातोय चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर उपस्थित आहेत त्या ठिकाणी. अभिषेक मानेच्या हातामध्ये हा थ्रो आलाय. पुन्हा एकदा अभिषेक चेंडू सोपवतोय अनिकेतच्या हातामध्ये. तोपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या बाजूने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मॅन फ्रॉम चुनाभट्टी अमित कोरी याला आपण बघतोय स्ट्राईकवर येत असताना. वरळी एसपीपी संघाच्या माध्यमातून उमेशजी कुळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत आज संघ वाढदिवस चषक खेळण्यासाठी थोडासा दिशा भटकतोय. या वेळेला हातातून चेंडू निसटल्यासारखा वाटला. लेगस्टिकच्या खूपच बाहेर दिशाईन गोलंदाजी. थोडासा नियंत्रण घालून बसतो अनिकेत आणि डाऊन द लेग साईड जाणाऱ्या चेंडूवरती पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि याच स्पर्धेच्या माध्यमातून लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड सुद्धा दिलं जाणार आहे 2 लेजंड खेळाडूंना. श्री इलेव्हन ठाणे सर्वेसर्वा रणजित कुमार पिल्लई संघ सरांच्या माध्यमातून लेजंड खेळाडू सर सतीश शेट्टी आणि त्याचबरोबर एक हसतमुख व्यक्तिमत्व अविनाश जाधव सर सिक्सर किंग यांचा एक विशेष सत्कार गुणगौरव या ठिकाणी केला जाणार आहे. तब्बल 50,000 रुपयांची रोख रकमेची रास या पुरस्काराच्या माध्यमातून वितरित केली जाईल या 2 लेजंड खेळाडूंना. आखूड टप्प्याचा बॉल या वेळेला मात्र ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार अमित कोरीच्या बॅटमधून. चांगला फटका वाईट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना. चांगली सुरुवात ओव्हरमधून होताना. एक षटकार, एक चौकार, एक व्हाईट बॉल आलाय. लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव आली आहे आणि एक सिंगल घेतली गेली. एकूण धावसंख्या जर आपण पाहिलं तर 14 वरती. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. या वेळेला अप्परकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्या ठिकाणी अभिषेक माने आहेत परंतु चेंडू थोडासा टर्न घेतोय आणि जातोय थर्डमॅनच्या दिशेने ज्या ठिकाणी मात्र घोषांकित क्षेत्र आहे. एक सिंगल रन घोषित केली आहे पंच नासिर शेख सरांनी. हे रबर बॉल क्रिकेट आहे. यामध्ये अनपेक्षितता खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. खरं तर क्रिकेट हा एक अनपेक्षित खेळ आहे. या वेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा झेल सुटलाय.
जीवनदान मिळते अमित कोरी सारख्या फलंदाजाला. थोडीशी चुकी केली त्या ठिकाणी फिल्डरने. एक मोठी विकेट येण्याची शक्यता होती, परंतु हा झेल सुटल्यानंतर जीवनदान मिळेल अमितला आणि त्याचबरोबर ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. शेवटच्या चेंडूवरती आली आहे 1 धाव आणि संघाची धावसंख्या बिनगडी बाद. पहिल्या षटकानंतर 16 धावा. चांगली सुरुवात. 1 षटकार, 1 चौकार, 3 सिंगल, 1 वाईट बॉल, 1 लेग बाईच्या स्वरूपातली धाव, असे हे मात्र पहिल्या ओव्हरचं विश्लेषण राहिलंय. अनिकेतकडून थोडंसं महागडं षटक पहिल्याच ओव्हरमधून येताना आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं आक्रमक होताना पाहायला मिळाले प्रथमेश म्हात्रे त्याचबरोबर अमित कोरी. सलामीच्या जोडीकडून एक चांगली सुरुवात. साई अंशुल स्पोर्ट्सचं खूप चांगलं सहकार्य आहे. दत्ता शेठ चव्हाण ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. रवी बुंबक बॉलिंग मार्कवरती एक वेगवान गोलंदाज, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी. दरम्यान संतोष बंड सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत असेल. रवी बुंबक पहिला चेंडू घेऊन अराउंड द स्टम्प्स, वेगावर स्वार. या वेळेला मात्र त्रिफळ्याचा वेध घेतलाय आणि हा पहिला विकेट रवी बुंबकच्या या वेगानं पटकावलाय. भन्नाट वेग आणि त्या वेगावरती अचूकता पाहायला मिळाली. त्रिफळा उद्ध्वस्त केला अमित कोरी. याची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते रवी बुंबकच्या पहिल्या चेंडूवरती. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरल्यानंतर मात्र कर्णधाराने निर्णय दिला तो रवी बुंबकच्या हातामध्ये. मगाशी अशीच गोलंदाजी पाहायला मिळाली विक्रांत चव्हाण कडून. 2 ओव्हरमध्ये 7 धावा, 3 विकेट त्याच्या नावावरती. रोहन त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे खेळाडू आहेत, उंचीने जरी कमी असले तरी खूप चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. मगाशी राहुलला आपण पाहिलं. मागील रविवारी आपण जर पाहिलं तर मंदार गरुडे सर याच मैदानात आपला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाले. फरदीन काझी युवा खेळाडू राहिलेत, याच विभागाला बिलॉंग करणारे. कौस्तुभ चिखलीकर, अगदी नवोदित खेळाडूंनी हे रबर बॉल क्रिकेट गाजवलंय. आकाश चिंदारी आहे नाव, आज तितक्याच मोठ्या प्रमाणात गाजावाजा करताना पाहायला मिळत आहे. श्रेयश कदम या नौक्या खेळाडूंकडून आपलं नावलौकिक करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात या हंगामामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. रवीचा पुढील चेंडू प्रथमेशसाठी. हो, यावेळेला वेग आणि थोडासा हाफपॉली चेंडू, आखूड टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपटलेला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला प्रथमेशने, परंतु स्विंग अँड मिस. विकेट किपर मंदार गुरव आहे त्या ठिकाणी. मागील रविवारी मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मंदार गुरवनं पटकावलंय. हो, पुन्हा एकदा चांगली पिचिंग पाहायला मिळतेय. वेग आहे परंतु वेगासोबत लाईन आणि लेंथ वरती खूप चांगलं कंट्रोल रवी बुंबकच्या माध्यमातून. फक्त वेग वेग आणि वेग नाही तर तितकंच चांगलं अचूक टप्प्याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी सादर करतोय रवी बुंबक आपल्या संघासाठी ओव्हर नंबर 2 मधून. हो, यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, फ्लाइट दिली, स्लोअर वन डिलिव्हरी आणि जातोय सरळ यष्ट्यांवरती. दांडीगुल विकेटचं बदन. प्रथमेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. हा दुसरा झटका लागतोय वरळी एसपीपी संघाला प्रथमेशच्या स्वरूपात. सलामीची जोडी आता मात्र पूर्णपणे तुटली आहे. या अगोदर आपण जर पाहिलात तर अमित कोरी आणि त्यानंतर मात्र प्रथमेश म्हात्रे. दरम्यान मागील रविवारचा हिरो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय दिनू कांबळे. एक विस्फोटक बॅटिंग मागील रविवारी सादर केली होती दिनूने याच मैदानावरती. अर्धशतकी खेळी केली होती आणि लक्षात राहण्यासारखी ती खेळी राहिली. त्यांचा संघ मात्र स्पर्धेतून जरी बाहेर गेला तरी ती खेळी मात्र लक्षात राहण्याजोगी. फुलर लेनचा बॉल आल्या आल्या आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवून दिलाय दिनू कांबळेच्या बॅट मधून. समोरच्या दिशेने उत्तुंग आसमानी टोला, षटकार. पहिल्याच बॉलवरती आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवून दिला दिनू कांबळेने. जास्त वेळ घेतली नाही,
सेट होण्यासाठी. आणि हे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे, थोडंसं झटपट क्रिकेट. झटपट क्रिकेट आपण बघतोय. अगोदर 60 ओव्हरच्या मॅचेस आपण लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून पाहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये. त्यानंतर 50 ओव्हर, त्यानंतर 20 ओव्हरवर आली आहे. T10च्या मॅचेस सुद्धा होतात लेदर बॉलच्या, परंतु हे वेगळं विश्व आहे टेनिस बॉल क्रिकेट. आणि त्यानंतर मात्र रबर बॉल क्रिकेट. अवघ्या 5-5 ओव्हरच्या मॅचेस, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट, आणि त्यामध्ये फलंदाजाकडे जास्त वेळ नसतो. आणि तेच या ठिकाणी दाखवून दिलं की माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, माझ्या संघासाठी मला धावा खोऱ्यानं जमवायच्या आहेत, माझ्या संघाला मला जिंकवायचं आहे, एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोचवायचं आहे. आणि दिनू कांबळे आल्या आल्या ठोकतोय षटकार. रवी बुंबकची एक चांगली ओव्हर येत होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती दिनू कांबळेने मोठा प्रहार केलाय आणि षटकारासोबत 7 धावा आल्या त्या ओव्हरमधून. 2 विकेटसोबत ओव्हरची समाप्ती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 23 धावांवर आहे. अंधेरी एक्सप्रेस अभिषेक माने बॉलिंग मार्कवरती. फलंदाजाला मात्र कोणत्याही प्रकारचं पादत्राण घालून खेळण्याची मुभा नाही आहे. शूज घालून, सँडल्स घालून आपण खेळू शकत नाही, हा नियम आहे स्पर्धेचा. तर पंच काही तो निर्णय घेतील. मगाशी रोहन भोसलेला आपण पाहिलं, आता मात्र रोहन साळुंकेला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. वरळी SPP संघाच्या माध्यमातून 2 ओव्हरचा सामना झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11.5 धावा प्रति षटकाची सरासरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 ओव्हरनंतर 23 धावा धावफलकावरती. आज दिवसभरामध्ये आपण जर पाहिलात तर पहिले 4 संघ खेळले, तदनंतर मात्र उर्वरित 4 संघांकडे आपण वळतोय. यानंतर उर्वरित 2 संघ जर आपण पाहिलं तर कांदारी किंग्स बँड्रा आणि विक्रोळी या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना असेल. अभिषेक माने पहिला चेंडू रोहनसाठी. अराउंड द स्टम्प्स, फुल टॉस बॉल, मिस केलाय फटका. पॉइंटमध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. रवी बुंबक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल रन घेतली गेली, स्ट्राईक रोटेट होते. दिनू कांबळे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक येताना. आणि कॅमेरामॅनच्या स्टँडवरती जे खेळाडू आणि आमचे जे प्रतिनिधी प्रेक्षक बसलेले, त्यांना विनंती, आपण कृपया कॅमेऱ्याच्या स्टँडवरून खाली उतरायचंय. ओहो, खोलवर पद्धतीचा बॉल, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये रोहित माने फिल्डर स्वरूपात त्या ठिकाणी उपस्थित. खूप चांगल्या पद्धतीने खोदून काढलं चेंडूला. अंधेरी एक्सप्रेस अभिषेक मानेचा पुढील चेंडू रोहनसाठी. अराउंड द स्टम्प्स. यावेळेला गुड लेंथ वरती, राईट इन आर्क, आउट ऑफ द पार्क. रोहनच्या बॅट मधून एक उत्तुंग आसमानी षटकार येताना. दिनू कांबळे आणि त्यानंतर रोहन आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय. गोलंदाजाचा फेस काढलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त फटका. उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते रोहनची. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला डिलिव्हरी थोडीशी मागे घेतली. थोडंसं बॅकअप गुड लेंथवर पिचिंग केलेला आपण बॉल पाहिला. खासियत आहे अभिषेक मानेची, चेस्ट लेंथ गोलंदाजी करतात. ऑन द राईस चेंडू खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून हाताळले जातात. फलंदाजासाठी खेळण्यासाठी थोडंसं कठीण असतं, परंतु हे फटके जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, असे फटके रबर बॉल मधून खूप मोठ्या प्रमाणात. या वेळेला 1 बाउन्स, मस्तक वर दस्तक देत चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. आउटफील्ड मध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे खडगे आणि मग त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्याला पाहायला मिळतं, थोडासा चिखल आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे फिल्डिंग करताना खेळाडू जो आहे त्याला थोडंसं कठीण असताना पाहायला मिळतं. हो, यावेळेला चांगला चेंडू. एक षटकार, एक चौकार आला या ओव्हरमधून. 2 सिंगल आलेत आणि शेवटचा चेंडू मात्र निर्धाव चेंडून मात्र 3ऱ्या ओव्हरची सांगता. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 35 धावांवरती आहे. 3 ओव्हर नंतर 35 धावा. 2 विकेट्स गमावलेत अमित कोरे आणि त्याचबरोबर प्रथमेश म्हात्रेच्या स्वरूपातले.
तीन गोलंदाजांचा वापर आतापर्यंत झालाय. स्पर्धेमध्ये 4 गोलंदाजांचा वापर करणं आपल्याला अनिवार्य असेल 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. त्यापैकी 3 गोलंदाज जर आपण पाहिलं तर पहिलं षटक अनिकेत सानप, त्यानंतर रवी बुंबक आणि अभिषेक माने या 3 गोलंदाजांचा वापर केलाय. नवीन ओव्हर कोणाकडे सोपवली जाते बघूया. मला वाटतं रवी बुंबकच्या हातामध्ये ही ओव्हर जाईल, कारण अनिकेतनं 16 धावा खर्च केल्या, अभिषेकनं 12 धावा खर्च केल्या. दुहेरी आकड्यामध्ये 2 ओव्हरमधून धावा आल्या, परंतु रवी बुंबकचं जे षटक राहिलंय खूप पोषक अशी गोलंदाजी राहिली. गोलंदाजी करणारा संघ एस.ए. ब्रह्मा बॉईजसाठी 2 विकेट आणि 7 धावा त्याने एका ओव्हरमधून खर्च केल्या. आता मात्र दुसरी ओव्हर पुन्हा एकदा सोपवली जाते ती रवी बुंबकच्या हातामध्ये. दिनू कांबळे आहे समोर फलंदाजीसाठी. एक विस्फोटक बॅटर म्हणून रवी बुंबकच्या समोर दिनू कांबळेला आपण बघू शकता. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय रवी. वेगावरती स्वार होऊन पहिला चेंडू दिनू कांबळेसाठी. हो, चांगला चेंडू गुड लेंथवर पिचिंग करतायत. थोडासा ड्रिफ्टर राहतोय, थोडासा खाली राहिलाय चेंडू. अचूक टप्पा आणि लाईन सोबत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तितकाच चांगला वेग बघायला मिळतोय. ओहो, फुल टॉस बॉल आणि दिनू कांबळेच्या बॅट मधून आणखीन एक सुरेख फटका समोरच्या दिशेने टोलावला गेलाय. हा खणखणीत षटकार. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. अगदी फुल टॉस बॉल आणि त्याचा खरपूस समाचार. या ठिकाणी मात्र दिनू कांबळेनं पुन्हा एकदा हा षटकार ठोकत आपले इरादे जाहीर केले. पहिल्याच बॉलवरती आल्या षटकार ठोकला आणि व्हेरी नेक्स्ट ओव्हरमध्ये एक चांगला चेंडू हाताळल्यानंतर एक फुल टॉस बॉल मिळाला. त्याचाही चांगला समाचार घेतला दिनू कांबळेने. षटकार. 41 धावा धावफलकावरती. गोलंदाजांना चेंडूवरती ग्रीप मिळवणं थोडंसं कठीण झालेलं पाहायला मिळते, कारण रबर बॉल आहे आणि त्यातल्या त्यात पावसाळी क्रिकेट. या वेळेला जबरदस्त फटका बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू प्लॉटच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक षटकार. नाव आहे दिनू कांबळे. थोडासा कान मंत्र आता मात्र गरजेचा आहे. सुमित ढेगळे बाहुबली त्या ठिकाणी मात्र कान मंत्र देत आहेत. कान मंत्राचा कितपत वापर करतायत बघूया रवी. बॅक टू बॅक 2 षटकार तर आले. षटकारांची हॅट्रिक पूर्ण होणार का याकडे मात्र प्रेक्षकांचं लक्ष आहे. होय, या वेळेला मात्र षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते दिनू कांबळेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 3रा षटकार. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दिनू कांबळेसाठी. याच मैदानावरती गत रविवारी अर्धशतकी खेळी आणि त्यानंतर आणखीन एक मोठा विक्रम त्याच्या नावावर त्यांनी केलाय. बॅक टू बॅक 3 षटकार रवी बुंबक सारख्या एका तेज तर्रार गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत वैयक्तिक 25 धावांवर बॅटिंग करतोय दिनू कांबळे आणि संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिलात तर 53 धावा धावफलकावरती आहेत. या अगोदरचं षटक चांगलं टाकलं म्हणून कर्णधारानं विश्वास दाखवला रवी बुंबक वरती, परंतु दिनू कांबळे हा विश्वास मात्र मोडकळीस आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. कान मंत्र दिला जरूर, परंतु त्या कान मंत्राचा तितकासा चांगला वापर दिनूने या ठिकाणी रवी बुंबकनं केलेला दिसत नाहीये. तीन सन्मान मूर्तीचा सत्कार आणि वाढदिवसाचं अभिष्टन चिंतन करणारी ही स्पर्धा. आणखीन एक फुलर लेनचा बॉल होता, परंतु स्विंग अँड मिस होतोय. या वेळेला फटका मिस केलाय. विकेट किपर मंदार गुरवच्या हातामध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. चांगली फटकेबाजी. यावेळेला खोलवरचा बॉल, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका खोदून काढण्याचा प्रयत्न. रोहित माने होते फिल्डर. चेंडू खाली. कॅच तर सुटली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. बॅकअप साठी अनिकेत आले जरूर, परंतु जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील, चेंडूला अडवतील, चेंडूची फेक करतील, चेंडू गॅदर केला जाईल, तोपर्यंत संघाच्या धावफलकावरती 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन आणि 2 धावांचा चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची समाप्ती. रवी बुंबकच्या या ओव्हर मधून आले एकूण 20 धावा आणि 4 षटकानंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 55 धावा.
55 runs on the board in the end of 4 overs, loss of 2 wickets. 2 ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान के साथ 55 रन स्कोर कार्ड पर. आणि उद्याच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 40 वर्षावरील खेळाडूंचा खेळ उद्याच्या दिवसामध्ये आपण बघणार, ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ घाटकोपर, अर्णव स्पोर्ट विक्रोळी, एकी 11 काळा चौकी, नरेश 11 कल्याण, गोपी 11 ऐरोली, ट्रायडंट 11 नवी मुंबई, शौर्य हर्षित 11 ठाणे आणि धनमीन स्पोर्ट्स अलिबाग या अबव 40चा हा उद्याच्या दिवसातला 8 संघांचा लॉट आपण बघतोय. रोहित माने लालबाग एक्सप्रेस बॉलिंग मार्कवरती. खूप कमी वयात चांगली प्रगती करणारे खूप खेळाडू राहिलेत या विभागातून. रोहित माने त्यापैकी एक बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला रोहनच्या बॅटमधून उंची तर चांगली गाठतोय, लांबी मात्र थोडीशी कमी पडेल. चेंडू खाली पुन्हा एकदा फिल्डर आणि पकडला जातोय झेल. समाप्त होईल रोहनचा खेळ. तिसऱ्या विकेटचं पतन. रोहित मानेला मात्र पहिल्या चेंडूवरती यश प्राप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. राकेश प्रभू पोलाड मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक उंच पुरा दष्टपुष्ट शरीर यष्टीचा हा फलंदाज आपल्या ताकदीच्या जीवावर आणि आपल्या फलंदाजीच्या जीवावर आपल्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण करणारा हा फलंदाज आहे. बऱ्याचशा स्पर्धांच्या माध्यमातून कांदारी किंग्स पालघर संघाच्या माध्यमातून आपण त्यांना खेळताना पाहिलं. आज मात्र वरळी SPP उमेश 11 संघाकडून खेळताना दिसत आहेत राकेश प्रभू. रोहित मानेला मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी मिळते. एक चांगलं यश पटकावलंय. रोहन सारख्या फलंदाजाला बाद केलं रोहितने. 2 डावखुरे आताचे फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असतील. राकेशसाठी हा बीमर चेंडू आणि पंचांकडून अगोदरच नो बॉल त्या ठिकाणी घोषित केला गेला, कारण ओव्हरस्टेपिंग साठीचा हा नो बॉल त्या ठिकाणी पंच घोषित करतायत आणि अबोव द बेस्ट साठी ही नो बॉल आहे. तर येस, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 यावेळेला पंचांकडून लागू केला गेला, ज्या ठिकाणी मात्र एक उजवा हात बाहेर काढला आणि एक जोरदार आवाज नो बॉलचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इशारा एक अतिरिक्त धाव तर येईलच आणि एक सुवर्ण संधी मिळेल ती दिनू कांबळेला एक मोठा फटका खेळण्यासाठीची, कारण फ्री हिटचा चेंडू असेल. नो +1 2 धावा चेंडूवरती येतील. धावफलकावर जर लक्ष टाकलं तर 57 धावा धावफलकावरती आहेत. दिनू कांबळे ऑन स्ट्राईक. रोहित मानेच्या पुढील चेंडूसाठी दिनून प्रयत्न तर चांगला केलाय. बॅटची टॉपेज घेतली, अगदी स्टिकर जवळ चेंडू लागतोय. मंदार गुरव त्या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या माध्यमातून चेंडूवर येत आहेत. एक सिंगल रन घेतली गेली. 58 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरच्या मॅच मधलं अंतिम षटक, निर्णायक षटक आणि डेथ ओव्हर मध्ये आपण बघतोय रोहित मानेला बॉलिंग मार्कवरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आणि या वेळेला मात्र ड्राईव्ह केला जातोय. खूप चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित. एक सिंगल तर घेतली. राकेश प्रभूला मात्र हात खोलण्याची संधी देत नाहीये. तसं पाहिलं गेलं तर राकेशची खासियत मात्र मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता, परंतु यावेळेला रोहित मानेसारखे एका युवा गोलंदाजाने त्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. फुल टॉस बॉल यावेळेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर उपस्थित. चांगली फिल्डिंग. अडवला जातोय चेंडू. 3 धावा रोखले गेलेत या ठिकाणी. एकच धाव खर्च केली जाते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. साठ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू झाले. 2 चेंडू शेवटचे शिल्लक. राकेश प्रभू ऑन स्ट्राईक. गतीमध्ये परिवर्तन केलं. या वेळेला मिस टायमिंग फटका. लॉंग ऑफ मध्ये जातोय रवी बुंबक त्या ठिकाणी फिल्डरच्या स्वरूपात. एक सिंगल रन घेतली गेली राकेश प्रभूच्या आणि दिनू कांबळेच्या माध्यमातून. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावा ही तितक्याच महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये जितके महत्वाचे आहेत चौकार आणि षटकार. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत सानप आहे त्या ठिकाणी फिल्डर स्वरूपात, परंतु चेंडूने टर्न घेतलाय आणि चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा पार फरार. मिळतील धावा 4 आणि येतोय शेवटच्या चेंडूवरती हा चौकार. 4 धावा आले शेवटच्या चेंडूवरती.
थोडंसं त्या ठिकाणी फंबल झाले, टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडूनं मात्र काटा बदलला, प्रवाह बदलला, मार्ग बदलला, दिशा बदलली आणि गेला चेंडू निघून सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. इनिंगची मात्र समाप्ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या जर आपण पाहिलं तर 65 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 66 धावांची आवश्यकता एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाला जिंकण्यासाठी. तर पुढील मॅचच्या टॉसकडे आपण जातोय, ज्या ठिकाणी मात्र कांदारी किंग्स बँड्रा आणि विक्रोलियन्स विक्रोळी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आपण करतोय की आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचायचंय, ज्या ठिकाणी आपल्यासोबत चंद्रकांत शेट्टे सर जोडले जातील पुढील मॅचच्या टॉससाठी. चला, कांदारी किंग्स बँड्रा आणि विक्रोलियन्स विक्रोळी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे पुढील इनिंगमध्ये एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाला. थर्ड अंपायरसाठी चला, विनंती असेल टॉससाठी यायचे कांधारी किंग्स आणि विक्रोलियन्स विक्रोळी. शेवटच्या बॉलचा निर्णय थोडासा पेंडिंग या ठिकाणी ठेवला जातोय. निर्णय लवकरात लवकर पोहोचेल आणि तदनंतर मात्र किती धावांचं लक्ष असेल हेही आपल्या समोर येईल. तसं पाहायला गेलं तर चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल तर झालाय बॉल. बघूया निर्णय काय येतोय पंचांचा. लक्ष किती धावांचं असणार हे मात्र शेवटच्या चेंडूच्या निर्णयावरती निर्भर करतंय. ऑनफिल्ड अंपायर नासिर शेख सर आणि सुशांत मांजरेकर सर, तिसरे पंच शशी साठम सर या चेंडूची पडताळणी करतायत tenniscricket.in माध्यमातून. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि आज 2 दिग्गज खेळाडूंचा सत्कार आपण या स्पर्धेदरम्यान करणार. श्री 11 ठाणे संघाचे सर्वेसर्वा रणजित कुमार पिल्लई सरांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो आणि आज याच पुरस्काराचा सन्मान आपण बघणार. सन्माननीय सर सतीश शेट्टी आणि त्याचबरोबर सिक्सर किंग अविनाश जाधव सर यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचा हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल या स्पर्धेदरम्यान. आणि आपण जर चर्चा केली या पुरस्काराबद्दल तर मला वाटतं आत्तापर्यंत 10 वर्ष हा सन्मान केला गेला, ज्यामध्ये राहुल 11
गाडवे आणि श्री विजयजी साळुंके यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आज दिनांक 23 आणि उद्या दिनांक 24 जुलै 2022 या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये खेळवली जाते. डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू पाहायला मिळतोय, तर एकच धाव या शेवटच्या चेंडूवरती पंच घोषित करतायत आणि बघूया एकूण धावफलक किती धावांवर जाऊन पोहोचतंय. 62 धावा झाले. 63 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. तर आपण चर्चा करत होतो या लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डची. आतापर्यंत 10 वेळा हा पुरस्कार दिला गेलाय. 62 धावा झाले. 63 धावांची आवश्यकता. 63 रन्स टू विन. एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघ आता मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाठवताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय सिंग 2018 साली मात्र राहुल 11 संघाच्या माध्यमातून खेळत असताना त्यांना हा पुरस्कार दिला गेला. त्यानंतर जावेद शेख सर श्री 11, राज 11, मॅचलेस 11 सारख्या संघाकडून खेळताना त्याला 2018 साली हा पुरस्कार दिला गेला होता. चेतन चाचांनी हा पुरस्कार पटकावला 2019 मध्ये. पंतनगरला बिलॉंग करतात आणि त्यानंतर मात्र श्री 11, राज 11 आणि मॅचलेस संघासाठी मात्र 2019 मध्ये अजय कदम सर यांना हा लाईफ टाईम अचीवमेंटचा पुरस्कार दिला गेला. नासिर शेख सरांना सुद्धा 2020 मध्ये हा पुरस्कार प्राप्त झाला. चंद्रकांत शिंदे सर राहुल 11चे सर्वेसर्वा मास्टर माइंड यांना सुद्धा हा पुरस्कार दिला गेला. शंतनू गायचोर, त्याचबरोबर उमेशजी मांजरेकर, रमेश शर्मा सर आणि त्याचबरोबर संतोष तावडे या सर्व खेळाडूंना हा लाईफ टाईम अचीवमेंटचा पुरस्कार आतापर्यंत दिला गेलाय. आणि आज या नवीन वर्षामध्ये बॅट्समन कोण आहे दादा? श्रेयस इंदुलकर आणि टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली सुमित ढेकळे मैदानाच्या आतमध्ये 63 धावांच्या पाठलागासाठी सलामीची जोडी. एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाच्या माध्यमातून तर वरळी SPP उमेश 11 संघाकडून सलामीचा गोलंदाज खानोके खान सुलतान खान जर्सी नंबर 27 परिधान केलंय. पहिली ओव्हर घेऊन आलेत. सुशांत मांजरेकर सरांचा त्या ठिकाणी इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सुलतान याचा पहिला चेंडू श्रेयस इंदुलकर यांच्यासाठी. ओ पहिलाच बॉल, या वेळेला हवाई फायर, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. 63 धावांचा पाठलाग 5 ओव्हर मध्ये करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती आपला निर्णय स्पष्ट केलाय. सुरुवातीपासूनच आक्रमक राहणं आणि एक शैलीपूर्ण फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून श्रेयस इंदुलकर यांच्याकडे पाहिलं जातं. ऑफसाईड, ऑनसाईड, समोरच्या दिशेने, मागच्या बाजूला, मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र जर आपण पाहिलात तर टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली सुमित ढेकळे याला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. सुलतानच्या पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय श्रेयसच्या बॅटमधून. यावेळेला ओव्हर द विकेट, परंतु यष्ट्यांचा वेध, चुकी केली श्रेयसने यावेळेला. हिट विकेट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे बॅकफुटवर गेले. दरम्यान साई स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा दत्ताशेठ चव्हाण यांचे जवळचे मित्र दिलीप येरुणकर यांचं मैदानामध्ये आगमन. दिलीपजी, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक मोठी विकेट, एक मोठी मासळी या ठिकाणी गळाला लागलेली पाहायला मिळते. एक चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी श्रेयसने केला. बॅटनं मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. हिट विकेटच्या स्वरूपातली ही विकेट, एक मोठी विकेट येताना सुलतान खाननं मात्र नक्कीच अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केला होता. एक वाईडिश चेंडू हाताळला, परंतु श्रेयसनं मात्र कुठेतरी त्याला कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅकफुटवर गेले. बराचसा पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर केला आणि बॅटने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. थोडेसे नाराज असतील श्रेयस या फटक्यानंतर, या विकेट नंतर. कोणाला पाठवताय? रवी लिंगाला मॅडी. बॅटर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुलतानच्या पुढील चेंडूसाठी. आणि आल्या आल्या मॅडीनं मात्र आपला दणका दाखवून दिलाय. मॅन फ्रॉम विले पार्ले, रवी लिंगाला उर्फ मॅडी.
षटकार येतोय मॅडीच्या बॅटमधून. पहिला चेंडू फेस करत होते. धावसंख्या जर आपण पाहिलं तर आता 12 धावांवर जाऊन पोहोचते या षटकारासोबत. या अगोदर पहिलाच षटकार आला होता पहिल्या चेंडूवरती श्रेयसच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र हिट विकेट झाले. मॅडी आला फलंदाजीसाठी. त्यानेही आल्या आल्या आपल्या बॅटचा फेस ओपन केला आणि आक्रमकता दाखवून दिली. आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवून दिला. एस ए ब्रह्मा बॉयज काळा चौकी स्थानिक संघ आहे. मंदार गुरवला आपण बघू शकता याच संघामध्ये खेळताना. निखिल पवारला सुद्धा आपण ऍक्शन मध्ये बघू शकणार याच मॅच मध्ये. सलामीच्या जोडीमध्ये श्रेयस शेंदुलकर आणि सुमित ढेकळे. सुमित नॉन स्ट्राईक वरती आहे. श्रेयस बाद झाल्यानंतर रवीला मात्र संधी मिळते फलंदाजीसाठी. बॅटर नंबर 3 वन डाऊन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर आक्रमकतेनं केली आहे. सुलतानच्या गोलंदाजीवरती हल्ले चढवायला सुरुवात. सुलतान यावेळेला लोअर फुल टॉस बॉल. मिस टाइम फटका. स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल. फिल्डर स्वरूपात त्या ठिकाणी पाहिलं तर अमित कोरीला आपण बघू शकता. चांगला थ्रो राकेश प्रभूकडे सोपवला जातो. एक सिंगल रन सोबत धावसंख्या एकेरी घरानं मात्र पुढे सरकते. 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकार, 1 सिंगल, 1 विकेट अशा पद्धतीने मात्र 4 चेंडूंचा खेळ पहिल्या ओव्हर मधला पूर्ण झालाय. खानोके खान, सुलतान खान बॉलिंग मार्क वरती आहे. फुल टॉस बॉल. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. थोडीशी फ्लाईट देत होते परंतु बॉल सरळ जातोय चेंडू बॅट वरती. जो मात्र स्क्वेअर लेग मध्ये भटका भिरकावून दिला तो सुमित ढेकळेनी. पुन्हा एकदा एक सिंगल धाव, एक चोरटी धाव त्या ठिकाणी घेतली गेली. सहजतेने मात्र एक धाव. स्ट्राईक रोटेट. पुन्हा एकदा रविलिंगाला मॅडी येतोय स्ट्राईक वरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे सुलतानच्या गोलंदाजीतला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा तितकासा चांगला संपर्क नाहीये. लॉंग ऑन मधून फिल्डर चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली आहे. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या एकेरी धावेसोबत एक गडी बाद 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वरळी एसपीपी संघाच्या विरोधामध्ये असे ब्रह्मा बॉईज संघ 63 धावांचा पाठलाग करत असताना. रिक्वायर्ड रन रेट तर आपण पाहिलात तर 12 ते 13 धावांची सरासरी गाठायची प्रत्येक ओव्हरमध्ये. परंतु पहिल्या ओव्हरमधून खूप चांगल्या धावा आल्या. 15 धावा धावफलकावरती येतात पहिल्या ओव्हरमधून. 1 विकेट श्रेयस शेंदुलकर यांची. पल्लन येतोय बॉलिंग मार्क वरती. पल्लन पालन पालन. नियमांचं पालन करायचं आहे. गोलंदाजी करायची आहे परंतु नियमांचा उल्लंघन केलं. फुल टॉस बॉल हाताळला आणि ही संधी मिळाली रविलिंगाला मॅडीला आणि त्या संधीचं मात्र सोनं करताना दिसतोय. षटकार येतोय. एकवीस धावा षटकारानंतर धावफलकावरती. गिरीशजी कोचरेकर यांचंही मैदानामध्ये आगमन. यानंतर सामना आहे विक्रोलियन्स विक्रोळी, कांदारी किंग्स बँड्रा. पालनचा चांगला चेंडू. पहिला चेंडू थोडासा फुलटॉस हाताळला ज्याचा मात्र खरपूस समाचार घेतला रविलिंगाला मॅडीने. षटकार टोकला पहिल्या चेंडूवरती. प्रत्येक ओव्हरमध्ये एक तरी षटकार पाहायला मिळालाय. पहिल्या ओव्हरमधून तर 2 षटकार आले आणि त्यानंतर या ओव्हरमधला हा पहिला षटकार रवीच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यू मागितलाय, रेफरल रिव्ह्यू त्या ठिकाणी. 1 बाउन्सचा हा रिव्ह्यू बघूया पंचांचा काय निर्णय येतोय. शशी साटम सर आहेत तिसरे पंच म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होती आणि त्याच माध्यमातून हा रिव्ह्यू त्या ठिकाणी पडताळला जातोय तिसऱ्या पंचांकडून. रबर बॉल क्रिकेटचा एक अद्भुत विहंगम सोहळा आपण पाहतोय. याची देही याची डोळा. वाढदिवसाला अभिष्ट चिंतन करणारी ही स्पर्धा
ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अमोल म्हात्रे सर आणि त्याचबरोबर ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव दत्ता शेठ चव्हाण आणि त्याचबरोबर पुण्यातील नामवंत उद्योजक विकासजी गाडगे यांना शुभेच्छा देणारी ही स्पर्धा लेजेंडरी खेळाडू नवनाथजी गाडवे आणि विजयजी साळुंके यांची संकल्पना. स्पर्धेतला आजचा चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या अगोदर क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहिली. आज मात्र एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी आणि वरळी SPB उमेश 11 खार हा संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभा ठाकलाय. पहिली बॅटिंग केली वरळी SPB उमेश 11 ने. फेअर चेंडू आहे, लिगल डिलिव्हरी आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय पालन. पहिल्या षटकावरती जर आपण लक्ष टाकलं तर 15 धावा पहिल्या ओव्हरमधून आल्या आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती रवी लंगालाच्या बॅटमधून षटकार आलाय. तदनंतर मात्र डॉट डिलिव्हरी, एक निर्धाव चेंडू येताना पालनच्या गोलंदाजीतून. हो, या वेळेला स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट, वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे रवी लिंगालाच्या बॅट मधून एक सुरेख फटका. 6 धावांसाठी षटकार. यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी आम्ही दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय. कांदारी किंग्स बँड्रा आणि विक्रोलियन्स विक्रोळी दोन्ही संघांचे कर्णधार आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचायचे. आपल्यासोबत आहेत त्या ठिकाणी चंद्रकांत शेट्टे सर. तर गिरीश कोचरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विक्रोलियनचे संघनायक. कांधारी किंग आपला संघनायक त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी पाठवायचा आहे. बराचसा विलंब झालाय. पण नक्कीच विनंती असेल कांधारी किंग्स, आपण लवकरात लवकर टॉस साठी या. पालनची गोलंदाजी या ठिकाणी मात्र थोडीशी महागडी ठरताना दिसतेय, कारण रवी लिंगाला आता मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारतोय. 2 षटकार आलेत, 1 निर्धाव चेंडू, 3 चेंडूंवरती 12 धावा आलेत. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 27 वर जाऊन पोहोचते. 63 धावांचा पाठलाग. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर. हो, यावेळेला सुद्धा बॅकफुट वर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडूवरती पोहोचू शकले नाहीयेत. त्यामुळे कॅच तर सुटली. धरणीला दान केलेला चेंडू आपण पाहिला आणि त्याचबरोबर 2 धावा घेतले गेले रवीच्या बॅटमधून आलेल्या फटक्यासोबत. संघाच्या धावफलकावरती 2 धावांची वाढ होते. 2 गरज धावफलक पुढे सरकतंय. 29 धावा धावफलकावरती असतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू घेऊन आलाय पालन रवी लिंगाला ऑन अ स्ट्राईक. यावेळेला मात्र एक वाईडिश चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड दी ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, थोडीशी दिशा भटकलेला पाहायला मिळतोय. पालन थोडासा दबाव निर्माण केलाय रवी लिंगाला उर्फ मॅडीने गोलंदाज पालनवरती. नियंत्रण ठेवावं लागेल दिशेवरती. लाईन आणि लेंथ आपण पकडून गोलंदाजी करावी लागेल. या वेळेला आणखीन एक जबरदस्त फटका येताना आपल्याला पाहायला मिळतो रवीच्या बॅट मधून. हा 3रा षटकार आहे या ओव्हर मधला. षटकार, षटकार आणि षटकार अशी ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. एकूण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 21 धावा खर्च केले आहेत 5 चेंडूंवरती. शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि रवी लिंगाला थांबायचं नाव घेत नाहीये. ओ, या वेळेला सुद्धा उंची चांगली गाठली आहे, लांबी मात्र थोडीशी कमी पडते आणि चेंडू खाली आहे फिल्डर, परंतु हाही झेल सुटलाय. दिनू कांबळे होते चेंडू खाली. कॅच हातातून निसटते. जीवनदान मिळतंय रवी लिंगाला आणि त्याचसोबत एक धाव सुद्धा या चेंडूवरती घेतली जाते. शेवटचा चेंडू होता ओव्हर मधला. 22 धावा या ओव्हर मधून खर्च केल्या त्या गोलंदाज पालनने. ओव्हरची समाप्ती 2 षटकांनंतर. संघाची धावसंख्या 15 पहिल्या ओव्हर मधून, 22 दुसऱ्या ओव्हर मधून आणि एकूण धावसंख्या 37 धावा. 37 runs on the board, loss of 1 wicket in the end of second over. साडे 18 धावांचा सरासरीचा आलेख आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या उंचावत चालली आहे. हा आलेख जो आहे तो वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुलतान खान ओव्हर नंबर वैयक्तिक 2 आणि संघासाठीचं 3 घेऊन आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आकुट टप्प्याचा चेंडू यावेळेला आपटलेला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॅक ऑफ द लेंथ, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅट्समन. पंच मात्र नक्कीच दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 यावेळेला गोलंदाजाला दंडित करतोय.
व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. ओ यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं, परंतु त्या परिवर्तनात चांगलाच फायदा उचलला रवीने. एक स्लोअर वन डिलिव्हरी आणि त्याचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. कैचेस विन द मैचेस. पकड़ो कैच जीतो मैच, अगर छोड़ोगे कैच तो शायद हारोगे मैच. जीवनदान आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलतोय रवी लिंगाला उर्फ मॅडी. हो या वेळेला अकूट टप्प्याचाही होता आणि त्याचबरोबर दिशा भटकलेली गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुलतान खान या वेळेला पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग करणारा चेंडू आपण पाहतोय. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक अतिरिक्त धाव या ओव्हर मधून येताना आपल्याला पाहायला मिळते. 45 रन्स, 45. ज्या वेळेला छेडलं चेंडूला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. गोशांकित क्षेत्रामधून ही एक धाव पंच नासिर शेख सर आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक अतिरिक्त धाव आली, त्यानंतर मात्र एक सिंगल. 46 धावा धावफलकावरती आहेत. सुमित ढेकळे नॉन स्ट्राईक वरती आहेत. जास्त संधी मिळाली नाही, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र एकतर्फी फलंदाजी करतायत रवी लिंगाला. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव या ठिकाणी पंचांकडून. गोलंदाज सुलतान खान याच्यावरही दबाव निर्माण केला. या अगोदर पालन 22 धावांची ओव्हर आणि त्यानंतर मात्र सुलतान खान वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना एक महागडी ओव्हर पुन्हा एकदा येताना आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुल टॉस या वेळेला मात्र समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय फटका. एक सिंगल घेतली जाते. 48 धावा धावफलकावरती असतील या एकेरी धावेसोबत. अगदी एकेरी दुहेरी सोबत चौकार षटकारांची चौफेर आतिषबाजी आज रवी लिंगाला कडून पाहायला मिळाली. यावेळेला डाऊन द लेग साइड आहे. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते सुलतान कडून. लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. सुमितनं मात्र जाऊन दिलं विकेट किपर राकेश प्रभूकडे चेंडूला. व्हाईट बॉल येतोय या ओव्हर मधला चौथा व्हाईट बॉल. थोडंसं लांबणीवर गेलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण 7 चेंडू हाताळले सुलतानने. त्याबरोबर आता मात्र सुमित बाहुबली ढेकळेच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग आसमानी षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सहजतेनं फटके खेळतात. टायमिंग खूप चांगल्या पद्धतीने करतात. लेदर बॉल क्रिकेट हे तितक्याच मोठ्या प्रमाणात खेळलं जातं, त्यामुळे टायमिंग वाले फटके खूप मोठ्या प्रमाणात आहेत सुमितच्या बॅटमध्ये. यावेळेला स्क्वेअर लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. लांबच लांबवरचा हा फटका, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चाललाय चेंडू एकेरी धावेसाठी. 56 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 56 वर जाऊन पोचली. अब तक 56. काय करेल सुमित शेवटच्या चेंडूवरती. 13 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. माफ करा, चुकीची दुरुस्ती त्या ठिकाणी करतोय. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक सिंगल आली आहे, त्यावर धावसंख्या झाली ती 57 धावा आणि अजून 6 धावांची आवश्यकता राहिली आहे मॅच जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 6 धावा. आणि पावसाचं आगमन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जसा पाऊस येतोय प्रेक्षक मात्र सैरावैरा इकडे तिकडे पळतायत, परंतु मैदान सोडायचं नाहीये हे मात्र प्रेक्षकांनी ठरवलंय. कोणत्याही स्थितीमध्ये मुंबईकरांचं क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. मित्रा बॉलरचं नाव काय? प्रमोद बॉलिंग मार्क वरती येतोय ओव्हर नंबर 4 साठी. हलकासा पाऊस मैदानामध्ये. आखूड टप्प्याचा बॉल या वेळेला मिस होतोय. फटका. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग थोडंसं मिस झालं.
बॅट ही ओली झाली आहे, चेंडू ही ओला झालाय आणि संपूर्ण काळाचौकी नगरी आज या क्रिकेटच्या ओलाव्यामध्ये न्हावून निघाली आहे. बॅक टू बॅक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला थोडस गतीमध्ये परिवर्तन, फ्लाईट दिली गेली, अगदी पायाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. सुमितला मात्र यावेळेला बीट केलं, परंतु लेगबाईच्या स्वरूपातली धाव जरूर येते. क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊ दे, धावा येणं याला महत्व आहे. बाईज लेग बाईज असतील, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी दुहेरी, चौकार षटकार, फ्री हिट वरती चौकार षटकार आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मग त्या धावा कशाही येऊ दे, धावा येणं याला महत्व आहे आणि अगदी लक्ष्याच्या खूप जवळ पोहोचलेले आहेत आता मात्र एस ए ब्रह्मा बॉईज. 58 धावा धावफलकावरती आहेत. जुनी 5 धावांची आवश्यकता. रवी लिंगालाची खूप मात्र विस्फोटक बॅटिंग या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 37 धावांवरती बॅटिंग करतायत. टप्प्याचा बॉल आणि या वेळेला विजयी षटकार रवी लिंगालाच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावांची वैयक्तिक नाबाद खेळी आणि मॅच वरती विजय प्राप्त केलाय एस ए ब्रह्मा बॉईज काळाचौकी संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नक्कीच वरळी एसपीपी उमेश 11 खार संघाचंही कौतुक आहे. खूप चांगलं सहकार्य राहिलं या स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा. त्याबद्दल उमेशजी कुळे आणि त्यांच्या सर्व संघाचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जर कोण असेल तर नन अदर दॅन मॅन फ्रॉम विले पार्ले रवी लिंगाला.